हाय हॅलो मैत्रिणींनो, गावाकडून यायची तयारी चालू होती. आजीने छान स्वयंपाक बनवला होता आम्हाला खाण्यासाठी. आणि हा माझा भाऊ जायचं नाही म्हणून नाचत होता. ही बॅगेत बसत पण नव्हता ड्रेस, तरी पण बसवत होते मी. नाही का म्हटलं एक्स्ट्रा नको काही. गावाकडे आमचा हा प्रसिद्ध पेढा, कुंदा पेढा, जायच्या टायमिंगला. नंतर निघालो पुण्याकडे यायला. खूप कसं तरी वाटत होतं, पण आता काय करणार, शेवटी यावंच लागतं. किती दिवस गावाकडे तरी राहणार आपण. मग जायच्या टायमिंगला म्हटलं एकदा गाडीतली हवा तरी चेक करावी, नाही का, उगाचच नको मध्येच पंक्चर वगैरे व्हायला. मग नंतर पुढे गेल्याच्या नंतर खर्डा रोड इथे नाही का महाराजांचा सर्वात उंच झेंडा, सर्वात म्हणजे खूप उंच, हा तो झेंडा बघायला मिळाला. खूप छान वाटलं. एकदम कसं दिसतो, एकदम भारीमध्ये, नाही का. आणि जाताना शिवपट्टण किल्ला लागतो. खूप मोठा आहे तो पण किल्ला, बघायला मिळाला. तसं आतमध्ये जायला मिळालं नाही, पण बघू नेक्स्ट टाइम, नाही का, जाऊन वगैरे बघता येईल. खूप छान आहे म्हणतात सगळे, खूप छान आहे, पण एकदा स्वतः विजिट केल्याशिवाय कळणार नाही. आणि परत थोडंसं नगरच्या जवळ गेल्यावर मस्त आहे ना आर्मी कॅम्प सुरू होतो. इथे पण असं छान वाटतं, खूप छान वाटतं. खूप म्हणजे खूप झाडे वगैरे बघून, त्यांचं प्लेस वगैरे बनवून. परत इथं आर्मी लोकांची मुलांसाठी स्कूल वगैरे पण आहे. खूप छान वातावरण असतं तिकडचं, छान वाटतं, खूप छान. आपले जवान उभे राहिलेले दिसतात. परत हे बघा किती छान वाटतंय ते बघायला, मस्त वाटतंय, खूप छान वाटतं. नंतर आलो जवळ पुण्याच्या रोड इथे नाही का महाराजांचा सर्वात उंच झेंडा, सर्वात म्हणजे खूप उंच, हा तो झेंडा बघायला मिळाला. खूप छान वाटलं. एकदम कसं दिसतो, एकदम भारीमध्ये, नाही का. आणि जाताना शिवपट्टण किल्ला लागतो. खूप मोठा आहे तो पण किल्ला, बघायला मिळाला. तसं आतमध्ये जायला मिळालं नाही, पण बघू नेक्स्ट टाइम, नाही का, जाऊन वगैरे बघता येईल. खूप छान आहे म्हणतात सगळे, खूप छान आहे, पण एकदा स्वतः विजिट केल्याशिवाय कळणार नाही. आणि परत थोडंसं नगरच्या जवळ गेल्यावर मस्त आहे ना आर्मी कॅम्प सुरू होतो. इथे पण असं छान वाटतं, खूप छान वाटतं. खूप म्हणजे खूप झाडे वगैरे बघून, त्यांचं प्लेस वगैरे बनवून.